गेल्या वेळेला आमचे 84 निवडून आलेले, भाजपचे 82 आले होते. त्यांनी शहासेना केली, आमचे काही गद्दार फोडले, तरीसुद्धा त्यांचे 82चे 89 झाले. आमचे अर्धे अधिक फोडले होते, तरीसुद्धा 54 फोडले होते, तरीसुद्धा आमचे 65-66 निवडून आले. ही शिवसेनेची ताकद आहे. आणि त्यांनी ज्या क्षणी, आता बघूया, या 21 का 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. पुढची तारीख कधी जून जुलैची, ऑगस्टची मिळते, डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मेची 2028 29 30 सालची कधी मिळते ती बघू आपण. पण तो जर का निकाल संविधानाप्रमाणे लागला आणि त्यांचं नाव चिन्ह गेलं तर त्यांना मग त्यांचा उपयोग काय राहिला? उपयोग शून्य होईल. त्यांचा जन्मच किंवा ती फोडाफोडी शहासेनेची एवढ्यासाठी झाली की शिवसेनेच्या मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करणं. कारण ती जर का शिवसेना एक असती तर भाजपने किती, म्हणजे आता जसं आकाश पातळ एक केलं तसं आकाश पातळ इतर ग्रह जरी एक केले असते तरी भाजप काय वाढू शकलं नसतं. आणि भाजप वाढलेलंच नाही आहे. त्यांनी सगळे बाहेर एकदा फुटलेले लोक कधी फुटू शकतात? सगळेच सगळ्यांच्या संपर्कात असू शकतात. त्यातले आमचे किती फोडलेले आहेत? आता ज्यांनी ठेवले त्यांना विचारा. एक सांगतो, आमचा महापौर होईल असा आत्ता आकडा दिसत जरी नसला तरी मी कुठेही किंवा शिवसैनिक कुठे खचलेलं नाही आहे. त्यांच्या लेखी जरी आमचा तो पराजय असला तरी आमच्या पराजयाला सुद्धा तेज आहे आणि त्यांचा विजय हा डागाळलेला आहे. आणि ज्यांच्या सहकार्याने ते जर महापौर बनवत असतील तर ज्यांच्या आधारावर ते महापौर बनवणार आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे की आपण काय केलेलं आहे. त्याच्यामुळे मला काही हा प्रश्न पडलेला नाही आहे तो बसावा न बसावा. पण ज्यांची मदत घेऊन आणि म्हणे बाळासाहेबांचा विचार हा शिवसेनेचा महापौर बसवणे हा आहे आणि ती शिवसेना असली ही मी बघतोय. त्याच्यामुळे त्या लोकांनी, गद्दार लोकांनी विचार केला पाहिजे की आपण कोणतं पाप करतो आहोत आणि हे पाप करणं, हे पाप केल्यानंतर मराठी माणूस त्यांना काय म्हणणार आहे? महायुतीचा महापौर व्हावा. 3 दशकापासून मुंबईमध्ये शिवसेनेचा महापौर आहे. बाळासाहेबांचा यंदा 100वा जन्मशताब्दी देखील आहे. त्यामुळे अनेक शिवसैनिकांची मागणी देखील आहे की शिवसेनेचा महापौर बसावा. हे बघा, मी आत्ताच सांगितलं की याच्यावर ठीक आहे, आता तर अंतिम निकाल अजून येत आहेत. त्याप्रमाणे आम्ही शेवटी मुंबईचा विकास हाच अजेंडा आमचा आहे. बोलत असतात तरी राज ठाकरेंचं जे मराठी का एक भावनिक आवाहन कुठेतरी त्याचा फायदा उद्धव ठाकरेंना झाला असं एकंदरीत चित्र महाराष्ट्रात मुंबईत तरी दिसत आहे. जे आकडे अपेक्षित होते त्यापेक्षाही जास्त आकडे आता ठाकरे बंधूंचे येताना दिसत आहेत. काय इमोशनल कार्ड चाललं असं वाटतं? नाही बघा, शेवटी काय बघा, मुंबईकरांचा कौल आम्ही मान्य केलेला आहे. मतदारांचा कौल मान्य करणारे आम्ही लोक आहोत. त्यामुळे आता जिथं जिथं ज्या पद्धतीने समीकरणं झाली, जिथं जिथं ज्याप्रमाणे यश मिळालेलं आहे, हे मोठं यश आहे. हे मोठं यश आहे. गेली 20-25 वर्ष ज्यांनी मुंबईमध्ये कारभार केला त्यांच्या कारभारावर सगळे एकत्र येऊन सुद्धा ठाकरे बंधूंनी जर तुम्हाला सोबत घेतलं तर तुम्ही सत्तेत जाणार नाही. आमचा बघा अजेंडा साफ आहे, स्वच्छ आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. त्यामुळे शिवसेना भाजप युती आमची ही आताची नाही आहे आणि त्यामुळे आमची विचारधारा एक आहे आणि विचारधारेबरोबर कधी तडजोड होणार नाही. साहेब, मुंबई असेल, नवी मुंबई असेल, आकडे जे आहेत ते खूप उत्साहवर्धक नाही आहेत तुमचे. कुठे कमी पडलात काय वाटतं? नाही बघा, जे मुंबईमध्ये गेले 20 वर्ष जे काम करत होते, ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं प्रचार, भावनिक प्रचार केला, सगळा प्रचार केला, पण मुंबईकरांनी शिवसेना भाजपाला साथ दिलेली आहे ना, विकासाला साथ दिलेली आहे. त्यामुळे भावनिक कार्ड खेळून तुम्हाला निवडणुका जिंकता येणार नाही. वर्षानंतर ठाकरेंच्या हातातून सत्ता गेलेली आहे. काय वाटतं की राज ठाकरेंचं, उद्धव ठाकरेंचं भवितव्य काय असणार आहे? नाही बघा, त्यांचं भवितव्य सांगायला मी काही ज्योतिषी नाही आहे. त्यामुळे त्यांना शेवटी हे जनता जनार्दन ठरवत असते आणि आपल्या कामाला जनता जनार्दन आशीर्वाद देत असतात. मी मुख्यमंत्री झाल्यापासून 3.5 वर्षापासून ते माझ्यावर शिव्या, शाप, आरोप रोज सकाळी उठता बसता झोपता स्वप्नात
त्यांना एकनाथ शिंदेच दिसतो. कारण एकनाथ शिंदे गरीब कुटुंबातून आला आहे, एकनाथ शिंदे एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, तो मुख्यमंत्री झालाच कसा हे अजूनही त्यांना पचन होत नाही, अजूनही पचन होत नाही. पण आता तरी त्यांनी मग स्वतः आत्मचिंतन करावं. 2 ठाकरे एकत्र आल्यामुळे आपल्याला ज्या काही जागा मिळाल्या त्याचा तो फटका बसला असं म्हणता येईल. हे बघा, आता जे काही गणित झालं आहे, जे आता निकाल हाती आलेले आहेत, जनतेचा मुंबईकरांचा कौल जो आहे तो आम्ही मान्य केलेला आहे. राज ठाकरेंसोबतची मैत्री जी आहे ती कायम आहे का? अरे मैत्री आता काय दुश्मनी थोडीच आहे आमची. काय आता निवडणुकीमध्ये आमच्या विरोधामध्ये लढले, आम्ही आमचे लोक विरोधात लढले, ठीक आहे, त्याच्यात